हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आशा करते की छान असाल. बरेच दिवसानंतर मी रेसिपी टाकते. एका दुसऱ्या कामात थोडी व्यस्त होते, त्यामुळे शूट करायला वेळ नाही मिळाला. तर चला, आज आपण बेळगावला केली जाणारी दिवशे ही रेसिपी बघूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर सारा कांदा आणि भरपूर सारं खोबरं. मग नेहमीप्रमाणे मी एका कढईमध्ये तेल कढल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. कांदा छान मऊ पडल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपले बेसिक मसाले तिखट, मीठ आणि हळद घातलेलं आहे आणि ते एकजीव करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते वाफवायला ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून वाफ द्यायलासाठी ठेवलेलं आहे. आपली भाजी तिकडे तयार होती तोपर्यंत आपण इथे आता तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया. तर मी त्याच्यासाठी पाणी 1.5 बाउल घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे. पाणी उकळी आल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये गुठळ्या होऊन नाही द्यायच्या आहेत, त्यामुळं एका हाताने पीठ घालत एका हाताने मी ते छान असा हलवत आहे. त्याला आपण एखाद्या मिनटासाठी वाफ येऊन द्यायसाठी ठेवून द्यायचं आहे. इकडे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता तयार झालेली जी उकड आहे ती मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता त्याला आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. मळताना तुम्ही गरम पाण्याचा वापर करा, त्याने आपलं पीठ छान मळलं जाईल. छान असं मळून घेतल्यानंतर त्याला तेल लावून त्याचा गोळा बनवून घ्या आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला तुम्ही आकार द्या. हे आपल्याला नंतर वाफवायचं आहे, त्यामुळं थोडंसं पातळ होईल ह्याची काळजी तुम्ही घ्या. अशा पद्धतीने एक एक करून मी सगळे दिवशे तयार करून घेतलेले आहेत आणि ते वाफ येण्यासाठी ठेवलेले आहेत. साधारणतः 10 ते 15 मिनटं आपल्याला हे दिवशे तयार होण्यासाठी लागतील. तर तुम्ही बघू शकता छान अशी वाफायला पकडलेली आहे आणि आपले दिवशे तयार आहेत. आता तयार केलेली भाजी आपण ह्याच्यामध्ये स्टफ करून ते दिवशे सर्व करू शकतो. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.